अशा कथांतर्गत आपल्या दोषांना दूर करत असताना आणि भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचं मार्गक्रमण करत असताना आपण श्रवण करतो की राजा परीक्षिताने एका महात्म्याचा अपमान केला. मृत सर्प बाणाच्या टोकाने उचलून शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये टाकला, ज्याचा परिणाम शृंगी ऋषींनी शाप दिला. 7 दिवसामध्ये तक्षक सर्प येऊन दंश करेल. भगवान परमात्म्याला सर्व काही मान्य आहे, परंतु संतांचा अपमान भगवान परमात्म्याला अजिबात मान्य नाही. ज्यांचं रक्षण करण्यासाठी भगवान परमात्मा उत्तरेच्या गर्भामध्ये गेले, त्या परीक्षितांना सुद्धा भगवान परमात्म्याने वाचवण्याचा प्रयत्न केलेला नाही किंवा त्या ठिकाणी येऊन थांबवलं नाही की हा अपराध करू नका. त्या ठिकाणी कोणताही चमत्कार घडवला नाही, पण साधूचा अपमान घडला, शाप लागला. परंतु भक्त आहे म्हणून भगवान परमात्मा श्री शुकदेवजींच्या रूपानेच आलेले आहे राजाला जीवनमुक्त करण्यासाठी. राजाने श्री शुकदेवजींना प्रश्न विचारला, उद्धाराचं साधन काय आहे, हे कसा उद्धार होईल, लोक कल्याणाचं साधन काय आहे. त्यावेळी श्री शुकदेवजी हे मार्ग सांगू लागलेले आहेत आणि त्याच्यामध्ये भगवान परमात्मा कुणाला प्राप्त होतो म्हणतात, ज्यांच्या अंतःकरणामध्ये भाव आहे. असं भावयुक्त अंतःकरण ज्या विदुरजींचं होतं, ज्यांचं जीवन चरित्र श्री शुकदेवजी राजा परीक्षितांना सांगतायत. म्हणतात तेच विदुरजी जेव्हा मैत्रियांची भेट घेऊन मैत्रियांच्या जवळ बसले, गंगा किनारी बसल्यानंतर आपापसामध्ये चर्चा सुरू झाली आणि चर्चा सुरू झाल्यानंतर त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची ज्ञान चर्चाची देवाणघेवाण झाली. विदुरजींनी मैत्रियजींना अंतःकरणातले काही प्रश्न विचारले. त्यावेळेस विदुरजी महाराज मैत्रियजींना म्हणतायत, महात्मन, माझ्या अंतःकरणामध्ये एक शंका आहे. प्रत्येक जीवात्मा सुख प्राप्तीसाठी तळमळ करत असतो. प्रत्येकाची क्रिया सुख प्राप्तीसाठी असते, परंतु परिणाम दुःखच पदरात पडत असतो. मग जर या संपूर्ण जीवनामध्ये कुठे सुखच मिळत नसेल, तर मग भगवान परमात्म्याने हे संपूर्ण जगत का बनवलेलं आहे. विदुरजी महाराज म्हणतायत, सुखाय कर्माणि करोति लोको न तै सुखं दुपारमर्मा वंदे तभूय ततएव दुःखं यदत्र युक्तं भगवान वदेन्नः. विदुरजींनी प्रश्न विचारलेला आहे, सुखाय कर्माणि करोति लोको. लोक सुखासाठी कर्म करतात, क्रिया करतात, पण नतै सुखम वान्य दुपारमम, नतै सुखम, त्यांना सुख मिळत नाही. मग जर सुखच नसेल तर या जीवनाला काय महत्व आहे आणि सुख आहे तर कुठे आहे. ज्यावेळेस हा प्रश्न विचारला विदुरजींनी, त्यावेळेस मैत्रेयजी सांगतायत की जगामध्ये दुःखच आहे असं नाही, जगामध्ये सुख सुद्धा आहे. परंतु मनुष्याला दुःख का होतंय त्याच्या मागे कारण आहे. ज्या ठिकाणी सुख आहे त्या ठिकाणी जीवात्मा सुख शोधायला जात नाही, आणि जिथे दुःख आहे त्या ठिकाणी जीवात्मा सुख शोधण्याचा प्रयत्न करतोय. या संपूर्ण संसारामध्ये काय आहे म्हणतात, दुःख आहे नव्हे, संसाराचं मूळच दुःख आहे. संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ.
या संपूर्ण संसारामध्ये जे आहे ते दुःखच आहे, परंतु जीवात्मा संसारामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करतोय। परिणाम काय होतोय? या संसारामध्ये राहिल्यानंतर जीवात्म्याला असं वाटतंय की शिक्षण घेतलं की आता मी सुखी होईल, नोकरी लागली की मी सुखी होईल, लग्न झालं की मी सुखी होईल, मला मुलं बाळ झाले की मी सुखी होईल, मी गाडी घेतली की सुखी होईल, घर बांधल्यावर एकावर एक मजले चढवले की मी सुखी होईल, घरातल्या सुखोपयोगी वस्तू घेतल्या की मी सुखी होईल, परंतु त्याला सुख त्या ठिकाणी मिळत नाही। संपूर्ण जीवनभर तो सुखाच्या शोधामध्ये फिरतो, परंतु ही सुखाची जी आशा आहे ही वाढत 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 जाते। कशा पद्धतीने? तर म्हणतात जो पायी चालतोय ना त्याला असं वाटतं की माझ्याकडे एखादी सायकल तरी पाहिजे होती, जो सायकलीवर प्रवास करतो त्याला असं वाटतं माझ्याकडे एखादी मोटरसायकल तरी पाहिजे होती, जो मोटरसायकलवर बसतो त्याला असं वाटतं नाही एखादी छोटी का असेना पण 4 व्हीलर पाहिजे होती, जो 4 व्हीलर मध्ये बसतो तो म्हणतो नाही छोटी नाही जरा चांगली मोठी असली असती तर जरा बरं झालं असतं। म्हणजे मनुष्याचं सुखाची जी अपेक्षा आहे ही वाढत वाढत जाते। जो एका रूम मध्ये राहत होता त्याला असं वाटतंय नाही डबल रूम जर असली असती तर जरा कम्फर्टेबल झालं असतं। डबल रूम मध्ये राहायला लागले, पाहुणे आले नाही म्हणतात इथेही फार गर्दी होते, जर 1 BHK असलं असतं तर एका बाजूला बेड असला असता, पाहुणे एका बाजूला बसले असते, मुलांना अभ्यासासाठी स्पेशल रूम भेटली असती, किचन मध्ये लगेच जाण्या येण्याचा काही संबंध घडला नसता, म्हणून 1 BHK पाहिजे होती। 1 BHK मध्ये राहायला गेल्यानंतरही वाटायला लागतं नाही 2 BHK पाहिजे होता, तेही झाल्यानंतर नाही एक बंगलाच पाहिजे होता। म्हणजे मनुष्याच्या सुखाच्या ज्या आशा अपेक्षा आहे त्या वाढत वाढत जातात, परंतु तरी देखील मनुष्याला सुख भेटत नाही, कारण जिथे नाही तिथे शोध घेतोय। समजा एखाद्या किराणा दुकानामध्ये गेले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर म्हटले द्या 5 मीटर कापड मिळेल का? ते म्हणतील नाही हे कापड दुकान नाही, हे किराणा दुकान आहे। एखाद्या औषधालयामध्ये गेले आणि तिथे गेल्यानंतर म्हटले द्या 2 किलो गोडे तेल द्या, 5 किलो साखर द्या, ते म्हणतील चुकीच्या पत्त्यावर आलेले आहात, हे औषधालय आहे, तुम्ही किराण्याची लिस्ट सांगताय, किराणा दुकानात तुम्हाला जावं लागेल। म्हणजे आपला पत्ता चुकलेला आहे, ज्याच्यामुळे मनुष्य दुखी आहे। एक मुलगा ज्याला वडिलांनी सांगितलं हे बघ पाहुणे येणार आहेत, आंब्याचा रस बनवायचा, पैसे दिले, म्हटले आंबे घेऊन ये, आणि जसे पैसे दिले मुलाने पिशवी घेतली, म्हटले चांगले आण, पिवळे बघून आण, कारण लगेच रस बनवायचा आहे। मुलगा म्हटला ठीक आहे। 4थी 5वीचा मुलगा त्या ठिकाणी पैसे घेतले आणि फक्त पिवळे आंबे आणायचे आहेत, बाकी कशासाठी कोण येणार आहे बाकीचं काहीही मुलाने ऐकलं नाही, फक्त आंबे आणायचे, पिवळे आणायचे, एवढ्या 2च गोष्टी लक्षात ठेवल्या। मुलगा गेला आणि जसा बाजारामध्ये गेला, बाजारामध्ये गेल्यानंतर मुलाने बघितले आंबे होते विकायला, मुलाने पैसे दिले, आंबे घेतले, पिवळ्या रंगाचे बघून घेतले, पिशवीमध्ये टाकून आंबे आणले, घरी आला आणि वडिलांना सांगितलं बघा पिशवीमध्ये मी आंबे आणलेले। लांबूनच मुलाला वडिलांनी सांगितलं असं कर, बादलीमध्ये पाणी घे आणि त्याच्यामध्ये आंबे टाकून दे। मुलाने बादलीमध्ये पाणी घेतलं, त्याच्यामध्ये आंबे टाकून दिले, मुलगा खेळायला निघून गेला। थोड्या वेळानंतर वडील गेले आणि गेल्यानंतर जसा बादलीमध्ये हात टाकला, आंबे आले नाही, मातीच माती हातामध्ये आली। वडिलांनी आवाज दिला मुलाला, काय रे तुला आंबे घ्यायला पाठवलं होतं? म्हटले हो। आंबे आणले होते? म्हटले हो। खरोखर आंबे आणले होते, पिवळ्या रंगाचेच आणले होते? मग म्हटले हे माती कशी हातात लागली? म्हटले बाबा मी आंबे आणले, परंतु शोकेश मध्ये ठेवायचे मातीचे आंबे आणलेले होते, आंबेच आणलेले होते, पिवळेच आणलेले होते, पण
शोकेश मध्ये ठेवायचे आणले। तशाच पद्धतीने ज्या ठिकाणी जी वस्तू आहे तिथे न घ्यायला जाता आपण दुसरीकडे शोध घेतोय, त्याच्यामुळे आपल्याला सुखाची प्राप्ती होत नाही त्या ठिकाणी आपण शोधतोय। मग सुख कुठे आहे? म्हणतात प्रत्येक जण दुःखी आहे, परंतु दुःखाचं कारण काय आहे? कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहते उदास, थोड़े थोड़े सब सुखी, सुखी राम के दास। किती जण दुःखी आहे? कबीरजी महाराजांनी पूर्ण दुःखी असणाऱ्यांची पूर्ण यादी सांगितलेली आहे। कोण कोण दुःखी आहे? म्हणतात ज्यांनी जगाला निर्माण केलेला आहे ते सुद्धा दुःखी आहे। जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे। राजा दुखिया, प्रजा दुखिया, तपसी को दुख दुनारे। ब्रह्मा दुखिया, शंकर दुखिया, जिनको जग ने पुजारे। कहत कबीरा वो नहीं दुखिया, जिसने मन को जीता रे। दुःखी असलेल्यांची बरीच मोठी यादी कबीरजी महाराजांनी सांगितलेली आहे। सर्वजण दुःखी आहेत, पण दुःखाचं कारण वेगवेगळं आहे। कारण आपल्या अंतःकरणामध्ये आशा अपेक्षा आहे, आणि ज्याला सुखी व्हायचं असेल त्याने काय केलं पाहिजे? म्हणतात संतुष्ट झालं पाहिजे। सुखी राहण्यासाठी मनाची अवस्था जर योग्य असेल तर मनुष्य कुठेही सुखी राहू शकतो। खूप मोठा बंगला असेल, त्याच्यामध्ये चांगला बेड असेल, तरी सुद्धा जर मनामध्ये चंचलता असेल, अजिबात स्थिरता नसेल, तर तो बेड सुद्धा त्याला कुणाला सुख देऊ शकणार नाही। परंतु एखादा शेतकरी चांगलं जेवण करून नुसतं दगडाला उशी समजून जरी झोपला तरी त्याला तिथे चांगली झोप लागते। कारण काय आहे? मनाच्या स्थितीवर या गोष्टी अवलंबून आहे। आपण किती भारी कपडे घातलेले आहेत, किती अलंकार परिधान केलेले आहेत, परंतु जर अंतःकरणामध्ये तरीही कुठेतरी संकोच असेल तर ते काहीही आनंद देणार नाही। त्याच्यापेक्षा एखादा संतुष्ट असेल आणि त्याच्या अंगावरचे कपडे फाटलेले जरी असतील तरी सुद्धा तो आनंदामध्ये असू शकतो। म्हणजे सुखी राहण्यासाठी मनाची अवस्था फार महत्वाची आहे, मनाची स्थिती फार महत्वाची आहे। आणि सुखी राहण्याचा एक मंत्र आहे का? ज्यांना सुखी राहायचंय ना, ज्यांच्याकडे थोडं छोटं आणि साधारण घर असेल ना, त्यांना जर सुखी राहायचं असेल आणि जर वाटत असेल नाही माझ्या घरामुळे मी दुखी आहे, तर जे झोपडीत राहतात त्यांच्याकडे बघा, मग तुम्ही आनंदी होणार। एखादा 4 व्हीलर घेऊन फिरत असेल तरीही दुखी असेल, तर त्याने 2 व्हीलर असलेल्यांकडे बघायचं की माझ्याकडे तरी 4 व्हीलर आहे, म्हणजे सुखी राहणार। एखादा काळा सावळा असेल आणि त्याला वाटत असेल मला देवाने काळं बनवलेलं आहे, दुखी असेल, त्याने त्यांच्याकडे बघा ज्यांना देवाने अपंग बनवलेलं आहे, परंतु आपल्याला हातपाय तरी बरे दिलेले आहेत। व्यक्ती सुखी होईल, आनंदी होईल। हातपाय असताना सुद्धा आणि सगळं काही असताना सुद्धा जर आपण दुखी असणार तर आपण त्याच्याकडे बघा ज्यांना देवाने पाय दिलेले नाही, कुणाला हात दिलेले नाही, कुणाला डोळे दिलेले नाही, कुणाला बुद्धी दिलेली नाही, कुणाला धन दिलेलं नाही, कुणाला एक वेळचं अन्न दिलेलं नाही। साधं का असेना 2-3 वेळचं आपण पोट भरून जेवण करतोय ना, आनंदी राहायचंय। ज्याला एक वेळचंही मिळत नाही, आपण जर त्याच्याकडे बघितलं तर आपण सुखी होणार, आपण आनंदी होणार। म्हणजे आनंदी राहण्यासाठी मनाची स्थिती, मनाचा समतोल असणं फार गरजेचं आहे। बाकीच्या ठिकाणी भटकायची गरज पडणार नाही, याच्यामुळे मनुष्य दुःखी आहे। आणि जर मनुष्य अशाच पद्धतीने जर दुःखी राहिला तर त्याचं दुःख कुणीही दूर करू शकणार नाही। आज मनुष्य दुःखी आहे, परंतु आज मनुष्य दुःखी का आहे? दुसऱ्याच्या सुखाला बघून जास्त दुःखी आहे। स्वतःकडे किती आहे हे न बघता दुसऱ्याच्या ताटात किती आहे, दुसऱ्याच्या घरात किती आहे हे बघून जास्त मनुष्य दुःखी असतो।
दुसऱ्याची प्रगती बघून मनुष्य जास्त दुःखी असतो। एक व्यक्ती दवाखान्यामध्ये गेला आणि त्याने डॉक्टरांना सांगितलं माझं फार पोट दुखतं। डॉक्टर म्हटले कधीपासून दुखतंय? म्हटले जेव्हापासून शेजारच्याने 4 व्हीलर घेतली तेव्हापासून माझं पोट दुखतं। आता डॉक्टरांनी असं कोणतं औषध द्यायचं की यांचं पोट दुखणं बंद होईल? म्हणजे मनुष्य स्वतःच्या दुःखाने नाही दुसऱ्याच्या सुखाने जास्त दुःखी आहे। मनुष्याची आशा कशी आहे? मला पाहिजे, दुसरी गोष्ट त्याच्यापेक्षा जास्त मला पाहिजे, आणि त्याच्याही पुढे जे माझ्याकडे आहे ते कुणाचकडे नसायला पाहिजे, ते मला पाहिजे। म्हणजे ही आशा जी आहे मनुष्याची, जे माझ्याकडे आहे ते कोणाहीकडे असायला नको, या विचाराने मनुष्य जास्त दुःखी आहे। म्हणून सुखी राहण्याचा उपाय कोणता आहे? तर मनाची समतोल अवस्था। मग सुख कुठे आहे? याचे कोणते स्थान आहे का? तर म्हणतात सुख या जगामध्ये आहे। कुठे आहे? साधू संत महात्म्यांनी वाङ्मयामध्ये त्याचे स्थान सांगितलेले आहे, ठिकाण सांगितलेले आहे। पहिलं स्थान सांगितलेलं आहे सुख कुठे आहे? म्हणतात संतांजवळ सुख आहे। सुख वसे हे चिठाई बहुपाई संतांच्या। सुख कुठे आहे? संतांजवळ आहे। आणि दुसरं आहे सुख कुठे आहे? तर भगवान परमात्म्या जवळ सुख आहे। तेने विन जीवा सुख नोहे, तेने विन जीवा सुख नोहे। त्या भगवान परमात्म्याला आपलंसं केलं तर जीवात्मा सुखी होईल। सुख कुठे आहे? म्हणतात सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तू। सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर। सुखी कोण आहे? भगवान परमात्मा आहे। म्हणून संतांना जर शरण गेले, भगवान परमात्म्याजवळ गेले तर जीवात्मा सुखी होईल। म्हणून जीवात्म्याला जर सुखी व्हायचं असेल तर या पत्त्यावर जीवात्म्याने गेलं पाहिजे, म्हणजे काय आणि भगवान परमात्म्याने आपल्याला सुखी ठेवलेलंच आहे। काही थोडंफार जरी भगवान परमात्म्याने आपल्याला योग्य दिलेलं असेल तरी सुद्धा कधी कधी या सुखाबद्दल भगवान परमात्म्याला थँक्यू म्हणत चला। काही गोष्टी कमी पडल्या तर आपण देवाजवळ वेगवेगळ्या पद्धतीने सांगतो, देवा तू काही आमचं बरं केलं नाही। परंतु कधी कधी त्या देवाला असंही म्हटलं पाहिजे, देवा तू आम्हाला चांगले हातपाय दिलेले आहे, तुझे धन्यवाद आहे। तू आमचा श्वास आतापर्यंत चालू ठेवलेला आहे म्हणून तुझे धन्यवाद आहे। कारण आपण रात्री झोपल्यानंतर आपल्याला समजतंय का आपले श्वास चालू आहे की बंद आहे? केव्हा समजतंय? पहाट झाल्यानंतर, आपण उठल्यानंतर आपल्याला कळतंय नाही मी मेला नाही, मी अजून आहे।
कारण रात्री माहीत नसतं आपण कुठे गेलेलो आहे, आपला श्वास चालू आहे की बंद आहे। रात्रीच्या वेळेस अंगावरून एखादा साप जरी गेला तरी आपल्याला भीती वाटत, एवढ्या मृत अवस्थेमध्ये आपण असतो। मग त्या भगवान परमात्म्याला पहाट झाल्यानंतर तरी धन्यवाद द्यायचंय की तू मला आजचा दिवस दाखवला। संपूर्ण दिवस व्यतीत झाला, सायंकाळ झाली तर सायंकाळ झाल्यानंतरही त्या भगवान परमात्म्याला सांगायचे, देवा हा दिवस तू माझा चांगला घालवला म्हणून तुझे आभार आहे। म्हणून भगवान परमात्म्याचे ही कधीतरी आभार व्यक्त केले पाहिजे, कारण तोच भगवान परमात्मा आपल्याला दुःखातून दूर करणार आहे। एकदा की त्याला शरण गेलं की तो भगवान परमात्मा काय करतो, दुःखातून जीवात्म्याला दूर करतो। देवाला कधीतरी म्हणायचंय, प्रभू मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। बलदेव तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है, हो करते हो तुम कन्हैया, मेरा नाम
कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। त्या भगवान परमात्म्याच्या कृपेने सगळं काही चालू आहे, ज्याने सर्व काही आपल्याला दिलेलं आहे। कधीतरी त्या भगवान परमात्म्याला धन्यवाद देत चला, कारण जीवनामध्ये छोटं मोठं जे सुख असेल ते भगवान परमात्म्याने दिलेलं आहे, आणि जे दुःख आहे ते दूर करण्याचं कार्य ही भगवान परमात्माच करत आहे। मग या जगामध्ये सुख कुठे आहे हे सांगितल्यानंतर हे जगत